सर मीरा रोडमध्ये जे मीरा भाईंदरसाठी ऑलरेडी गेल्या वर्षी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तराची कोर्ट गेलेली आहे. ऑलरेडी तिथे आहे तेच काम खूप आहे. कोर्टाची संख्या अपुरी ठरते, न्यायाधीशांची संख्या अपुरी ठरते. गेलेल्या केसेस मिळत नाहीये, 200-250चा बोर्ड असतो, मॅटर चालत नाहीये. अशी परिस्थिती असताना सुद्धा तिथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर आणि सत्र न्यायालय नेण्याचे प्रस्ताव दिसतोय आणि त्या दृष्टीने आम्हाला पत्र मिळालं होतं माननीय जिल्हा न्यायाधीशांकडनं की असा प्रस्ताव विचाराधीन आहे म्हणून. त्यामुळे आम्ही आत्ता कालच जनरल बॉडी घेतली 6 तारखेला आणि सगळ्या सभासदांचा त्याच्यावर त्या पत्रावरती आणि एकंदरीत जो प्रस्ताव आहे त्याच्यावर सखोल चर्चा झाली. प्रत्येकाने आपली मतं मांडली आणि शेवटी असा निर्णय झाला की आपण 2 दिवस काळ्या फिती लावून काम करायचं, जेणेकरून वरिष्ठांना म्हणजे डिस्ट्रिक्ट न्यायालय, उच्च न्यायालय यांना आमच्या दुःख समजेल की आता ठाण्यातनं जर हे मीरा भाईंदरचं वरिष्ठ स्तर आणि जिल्हा न्यायालय जर गेलं तर हे ठाणं कोर्ट फक्त ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन पुरतं मर्यादित राहणार आहे. वकिलांची संख्या 7,000 आणि काम अतिशय कमी अशी अवस्था या ठाण्या न्यायालयाची होणार आहे. गेल्या वर्षी वाशीचं बायफर्केशन झालं, भिवंडीचं बायफर्केशन झालं. त्यामुळे ऑलरेडी या इथे कामं कमी झालेली आहे. वकिलांच्या अस्तित्वाचा आता प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे सर्व वकिलांनी हा लढा द्यायचा ठरवलेला आहे. लढा देताना आम्ही आमची बाजू जिल्हा न्यायाधीश सर आणि उच्च न्यायालयांकडे निश्चितच मांडू आणि मला आशा आहे की खरी जी वस्तुस्थिती त्यांच्यासमोर कदाचित मांडली गेली नसते ती आम्ही मांडल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की मीरा भाईंदरला हे कोर्ट नेलं तर फायद्यापेक्षा बराच तोटा होणार आहे. लिटिगेशन म्हणजे जे लिटिगंट आहेत त्यांचं नुकसान होणार आहे, कारण इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, तिथे जागा अपुरी आहे आणि एवढा मोठं काम तिकडे सांभाळण्यासारखं माझ्या मते शक्य नाहीये. तर आमचा प्रयत्न तर चालू आहे. आता आज उद्या काय होतं त्याची वाट बघतोय. काय वाटतं याच्या निर्णयामध्ये बदल होईल? आशा तर आहे की सगळे सरासर विचार करून सगळे न्यायमूर्ती असल्यामुळे, न्यायाधीश असल्यामुळे वस्तुस्थितीचा सखोल अभ्यास करणार. ते नक्की आमची बाजू ऐकून घेतील ते आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की हा निर्णय रद्द करण्यात येईल त्यांच्या वतीने आणि जे पूर्ववत आहेत त्याप्रमाणे काम चालू होईल. निर्णय रद्द झाला नाही तर वकील संघटनेचं पुढचं पाऊल काय? निर्णय रद्द झाला नाही तर कालच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही वकिलांनी आवाहन केलेले की कामावरती स्वेच्छेने अलिप्त कामापासून राहायचं. हे 2 दिवसाचा अशा प्रकारचा काळ्या फीत लावून निषेध झाल्यानंतरचा आता परवा बघू आता कसं काय होतं, पण आम्हाला ती वेळ येणार नाही अशी आशा आहे. 1-2 दिवसात काहीतरी चांगलं घडेल, गोड बातमी मिळेल असं वाटतंय.